आणखी एका मोठी बातमी आहे। बारामतीमध्ये आज भाजप युवा मोर्चाच्या वतीनं ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलंय। शरद पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी देशामध्ये वातावरण गढूळ करण्याचं काम केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। तर भाजप कार्यकर्त्यांनी इथं हा आरोप केलेला आहे। शरद पवार यांच्याकडून ईव्हीएम विरोधामध्ये मोर्चा उघडण्यात आलेला आहे। त्यांचे जे पराभूत उमेदवार आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत। त्याचबरोबर मार्केटवाडी जिथं ईव्हीएमला विरोध केला जात होता तिथल्या लोकांनी मॉकपोल घेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी ते करतायत। तिथंही शरद पवारांनी भेट घेतलेली होती। मात्र आता शरद पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये बारामतीमध्ये भाजपनं हे आंदोलन केलेलं आहे आणि ईव्हीएमचं समर्थन केलंय। यावेळी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवरती आरोप केला जातो। ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। मात्र आता महायुतीच्याच कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमचं समर्थन करण्यात आज बारामतीमधील भिगवण चौकामध्ये ईव्हीएम मशीनला हार घालून त्या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यात आलं। आपण पाहू शकता या ठिकाणी भारतीय तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आणि भाजपा युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी एक आंदोलन असं म्हणावं लागेल। ईव्हीएमचं रक्षण करूया, लोकशाही भक्कम करूया अशाच आशयाचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं। आपण इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधू। काय सांगाल, आज हे आंदोलन उभा केले, नेमका काय या पाठीमागचा उद्देश आहे? नाही, आम्हाला सगळ्यांना युवकांना असं वाटतं की ज्यावेळेस महाविकास आघाडीचे लोकसभेला खासदार निवडून त्यावेळेस ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही आणि ज्यावेळेस भाजपची सत्ता येते त्यावेळेस ईव्हीएम मध्ये घोटाळा। मग जर पवार साहेबांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझा त्यांना एक सवाल असा आहे की जर तुम्हाला खरंच ईव्हीएम बद्दल आक्षेप आहे तर सुप्रिया सुळेंचा राजीनामा घ्या आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्या आणि मग हो दे बॅलेट पेपरवरती इलेक्शन। काँग्रेस आणि त्यांच्या पिलावळींचं, काँग्रेस आणि त्यांच्या पोटात वाढलेल्या राष्ट्रवादीने 50 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या। बॅलेट पेपरच्या माध्यमातून जिंकायचं म्हणजे मतदान केंद्र बळकावणं, खटाखट शेवटच्या टप्प्यात खटाखट शिक्के मारून घेणं आणि आपला मतदार नसताना आपला मतदार खेचून आणणं आणि निवडून येणं खोट्या पद्धती, त्यांची जुनी सवय होती। त्यांना कुठंतरी स्वतःचं सरकार आणायचं आहे आणि खरं तर यांना पराजय मान्य करायचा नाही। आपण पहा, शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी स्टेटमेंट दिलं, म्हणे आत्मचिंतन केलं नाही। महाविकास आघाडीला आमचं सांग नाही, आत्मचिंतन करा नाही तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला फिरू देणार नाही। महायुतीवर टीका करण्याचं काम हे विरोधकांकडून चालले असल्याचा आरोप महायुतीकडून केला जातोय। तर एकंदरीत जर सातत्यानं अशी भूमिका घेत राहिली तर आम्ही देखील कडक भूमिका घेऊ असा इशारा देखील आता महायुतीच्या वतीनं देण्यात आलाय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।